खरंच लय नशीबवान आहेस बघ. बायको नाही का बायकोचं मार नाही. बघितलंस ना वा, हा किती वय ते बघितलंस ना वा. असं कधी असतं का, बायको कधी आपल्या नवऱ्याला मारते? साहेबराव, बारकेपणापासून गोदक्कांना बी कधी मारलं नाही मला. काय होतंय? अरे छान, 4 दानके खा म्हणजे कळ तुला काय होतंय. अरे लय मारलं रे, लय दुखते बघ. हे साहेबराव, ते बाहेर ये, कुठे कुणाला सांगू नका, नाही तर समजा ना बायकोच्या हातनं मार खाणारा म्हणून चिडवतील मला. येसच बघ, नाही म्हणजे मला गॅरंटी होतीस तू कुणाला काय सांगणार नाहीस ते. राणा, अरे इथं काय करतोयस? हा चल न्यारी करा. राणा, हे रे काय? काय नाही. नाही कसं? अरे हे पाठीवर वळ. कुणी मारलं का तुला? मला कोण मारणार? कोणाच्यात हिंमत असते का तेवढी? बरोबर, तू आत ये, तुला तेल हळद लावते मी. हा या. बघा, बायकोचा मार खाल्लो पण तुमचं नाव सांगितलं नाही की मी. आता तरी पटलं का नाही? मित्र असतंय ते चांगलं वागलो का नाही? प्रश्न चांगलं वागण्याचा नाहीये, बायकोचा आजचा मार खाल्ला सांगायची लाज वाटली असेल. म्हणजे तुम्ही माझी बायको आहे, तुम्ही मान्य करता की हो? अजिबात नाही. मी तुझी कोणीही नाही आणि बायको तर मुळीच नाही, कळलं? हो पैलवान, अहो आवरा की लवकर, शाळेला जायचं ना. मी नाही जाणार शाळेला. अरे बाबा, असं काय बी करू नकोस, नाहीतर माऊ चिडेल तुझ्यावर. मावशी तिथे चालत्या, मग माझीच आहे. तर ते हेडसर नको. हेड सर का चिडेल? तू शाळेचा अभ्यास केला नास की काय? अभ्यास केलाय तरी पण जायचं नाहीये. अरे पण का पैलवान, काय झालं? अहो बघा की राणा, लाडू शाळेला जाणार नाही म्हणते का? एका पोरानं माझी काही काढली म्हणून मी भुकनाच केला. अरे काय सांगतो, एक नंबर. ते सरांनी मला 15 वाजता आणायला सांगितल्या. मला सांगितलं तर ती मला वरडणार. एवढंच मी करून देतो की सही. आणि हा, ती हेड सरांना जाऊन सांगायचं बघ, राणाने सही केली म्हणून. परत तुला काय बी बोलणार नाही बघ. अजिबात नाही, काही सही वगैरे करायची नाहीये. नाही ते सही नाही, ते फक्त बघत होतं मी. घ्या ते, तुम्ही सही करा द्या. काही गरज नाहीये, मी सुद्धा सही करणार नाहीये. या लाडूचा आगाऊपणा जरा वाढलाय, सारखं भांडत असतो. नाही नाही, तूच राहणार आणि माझ्याशी भांडत असते. काय म्हणाला? काय नाही ते. आणि काय रे, काल भांडून आला होतास ना? मी नाही बोलणार तुझ्या संगत. अच्छा, तू जर का असाच वागत राहिलास ना, तर मग मी पण तुझ्याशी अजिबात बोलणार नाहीये. बोलू नको. एक मिनिट, ते मी काय म्हणतोय, ते तुम्ही दोघं बी एकमेकांशी भांडू नका. हे लाडू, ते भांडायचं नाही काय? मी नाही, माऊस बांधत्या. ते तुम्ही बी भांडायचं नाही बघा. मी कुठे? हा लाडूच माझ्याशी भांडतो. तुम्ही दोघं बी भांडायचं नसते बघा. ते सही तेवढी करून टाका की हो. लाडू, ते सही केल्यावर माऊ संगत नीट बोलणार की नाही? माऊ बोलणार तर मी पण बोलणार. हे बघा, आता तुम्ही त्या संगत भांडू बी नका आणि त्याला मारू बी नका. ते काय मारायचं असेल ते मला मारा. काय ते तेवढी सही करून टाका की हो. हा, तो लाडू नीट वागेल बघा, गॅरंटी आपली. ते पेन रे, हे लवकर.
चला पहिलवान. तू माझ्यावर वरडू नको, मग मी पण तुला वरडणार नाही. पण तू सुद्धा आगाऊपणा करायचा नाहीस. नाही करणार. हे चला, ती आता सही झाली, आता निघायचं शाळेत. चला चल 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 चला चला जा. सावकाश जा. ते मी काय म्हण, ते तुमचं भांडण सोडलं की मी, ते थँक्यू तरी म्हणा की हो. 1 मिनिट, तू आमच्यामध्ये पडू नको, आमचं आम्ही बघून घेऊ. ते मी काय म्हणते, खऱ्याचा जमानाच राहिला नाही. राणा भाऊजी, बोला वहिनी. काय चाललंय रे तुझं? पुढे काय, ते खऱ्याचा जमानाच राहिला नाही हे म्हणत होतो मी. त्याच्याशी तुझं काय घेणं देणं? 1 नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू. हे बी खरंय म्हणा. तिजोरीत खडखडाट झालाय ते बी तेवढंच खरंय. काय करायचंय? पैसे पाहिजेत ना हो तुला? हे टेन्शन घ्यायचं नाही बघा, राजा असते. हे पैशाचं टेन्शन अजिबात घ्यायचं नसते. ते राजा बराबर जुगाड करते बघा. येता अरे काय मॅनेज करलास? हा आपलेच. माननीय परेश पाटील, का आलायस तू इथं? का यायचं नाही काय? नाही, काही गरज नाही तुझी आता इथं. नाही म्हणजे मला कळलं नाही ग. कळलं नाही? हं? पण आम्हाला ते समज कळलंय. आम्ही काही दूधखुळं नाही. आता कुठलं ज्ञान आले नवीन तुझ्या डोसक्यात? ए दात काढायचं नाही हा उगं. तेच दात काढून तुझ्या घशात घालू तेव्हा समजल. काय झालंय ताडे? काय झालं? आमची पोलिसात कंप्लेंट का केलीस? मी आणि तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट? काय तोंडाला येईल ते पडपडू नकोस काय? मग कुणाची हिंमत आहे आमच्या विरोधात कंप्लेंट करायची? मी कंप्लेंट केलेली नाही, माझ्यावर कुठला बी आळ घेऊ नकोस. आळ नाही, खात्री आहे आम्हासनी. तूच कंप्लेंट केल्या. एक तर आम्ही फेकलेल्या पैशावर जगतोस, वर आमच्यावरच डाव साधलास वय. पैशाची लई हाव सुटल्या परेश पाटील तुला. तायडे काय वाटेल ते बोलायचं नाही. माननीय परेश पाटील आहे मी. ढेकळाचा परेश पाटील. गावात काळ कुत्रा विचारत नाही तुला. तू आज जे काय आहेस का नाही ते आमच्यामुळे, इसरू नगास. कोण कुणामुळे काय आहे का नाही हे सगळं तुला बी माहितीये आणि मला बी माहितीये. मी पोलिसात कंप्लेंट केलेली नाही आहे. ते आम्हासनी काय माहित नाही. इथनं पुढं जर काय आगाऊपणा केला तर तू आहे आणि आम्ही आहे. चल निघ, आम्हाला तुझं तोंड बी बघायचं नाही. चल. उगीच सरकड्यासारखं का बघालेस का? ए याला बाहेर काढ रे. हाकलून दे याला. ठीक आहे ठीक आहे, आता मला काय करायचं की नाही ते मी बघतो. आता तुला दाखवतो मी कोण आहे ते. ते मी काय म्हणते पपेदा, या. हे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, ते मी सांभाळते बरोबर. हा येतो. काही गरज नाही. गद्दार माणसासनी हाकलूनच द्यायचं असते. अयो असं बोलून चालणार नाही बघा. अहो ते पप्या तुमचा खास माणूस असते, त्याच्याकडे तुमचं सगळं सिक्रेट असते बघा. त्याचं मन दुखावलं का नाही ते गावभर बोंबलत फिरतंय. मग ते टेन्शन घ्यायचं नाही, ते राजा असते. हा मी करते बरोबर. येतो. पपेदा 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 थांब की रे. ए खड्ड्यात गेली ती ताडी, ती सरकी अरे ताडी. मी काय म्हणते, अरे थांब की रे पपेदा, थांब थांब. बोल. अरे काय झालं एवढं भडकायला? सगळ्यांसमोर माझा अपमान करायची काय गरज होती तिला? सगळी कोण होतं? मीच होतो की तिथं. तेच म्हणतोय मी. तुझ्यासारख्या परक्या माणसासमोर माझ्या अंगावर ओरडायचा काय संबंध नव्हता. हा हेच चुकलं बघ त्यांचं. चुकलं? अरे लईच चुकलं म्हण. आता कळलं का तिला सर्किट ताडी का म्हणतो ते? हे बघ, मी काय पोलिसात कंप्लेंट केली नव्हती. मग कुणीतरी येऊन खोटी कंप्लेंट केली म्हणायची की रे. पपेदा तू काय काळजी करायची नाही बघ. राजा असते, सगळं नीट करते. हे मी बघते ते खोटी कंप्लेंट कोणी केली ते. जन्माची अद्दल घडवते बघ त्याला. मला तर ती अंजलीच वाटते. तिनंच केला असणार फोन पोलिसांना.
ही कशाला करेल आणि तिने जर केलं असतं तर नंदिता वहिनींना सांगून कशाला सोडलं असतं? ही बी खराय रे. मग मग कोणी केली? ये मी हुडकून काढते बरोबर. नाही, तू काढच हुडकून. तू हुडकून काढ आणि लवकर काढ जरा. माझं डोसकं असं तापले की नाही, कवा एकदा तो माणूस घावतोय खोटी कंप्लेंट करणारा आणि कवा एकदा त्याच्या डोसक्यात हाणतोय की नाही, असं झालंय मला. लई डोसकं फडस. ते डोसकं शांत करायचा उपाय असते बघ माझ्याकडे. काय ते येणार काय माझ्या संगत? डोसकं शांत होणार असेल की नाही तर कुठं बी यायला तयार आहे मी. होणार की रे. ते 1 मिनिट फोन दे की रे तुझा. कोण? ते बंड्याला फोन लावून दे. ए बड्डेल नको रे. अरे लाव की रे. ते डोसकं शांत करायचं का नाही? तिला हॅलो बंड्या. हा ते 2 बाटल्या चकना घेऊन ये. ते गावच्या बाहेर मोठं झाड असते का नाही, हा तिकडे ये. आता ते काय आणि कशाला पाहिजे तुला कशाला सांगायचं रे? हा कशाला पाहिजे तुला सगळं? तू लवकर तिकडे घेऊन ये, मग सांगते तुला सगळं. हा ठेव पण ठेव. अरे हे दिवसा नको प्यायला का बस. डोसकं शांत करायचं का नाही? हा हे बघ, आपण तिकडे जाऊ, निवांत मध्ये पिवानं चर्चा करू काय करायचं ते. निघायचं लवकर चल. ते नाही आज दिवसाच हे पप्यादांचा डोसकं फिरलाय, हे शांत करायला नको काय? अहो पाहिजे की. अरे एवढं डोकं फिरायसारखं काय झालंय? ते सर्किट ताडीमुळे रे. काय झालं माहितीये काय? ते पोलीस मध्ये कोणीतरी खबर दिली आणि ती खबर पप्यादान दिली असं सांगितलं नंदिता वहिनींना. अरे बापरे. मग मग काय, माननीय परेश पाटलांचा अपमानच अपमान. म्हणजे मी असतं का नाही तर मी ऐकूनच घेतलं नसतं बघ. अरे ते बघ 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 किती डोसकं फिरलाय ते बघ. म्हणजे बघ, अहो जरा दमान घ्या की. तू बरे डोसकं फिरू नको. तू आधीच काळजीने डोसकं फिरले माझं फटतो. हे काय आहे? हे अजून इथंच आहे? अरे याला विसरलोच की आपण. हे थांब, त्याला मी खाली आणते. ए, उधर रे हे उतर उतर. बस चल. माफ करा मला. मला मान्य आहे तुम्ही राहणार आहे ते. हे मला नाही, माननीय परेश पाटलांना सांगायचं. ते बी पाया पडून चला. परेश पाटील मला माफ करा. मला मान्य आहे ते राहणार आहे ते. वा वा, काय मान असतोय परेश पाटलांचा बाहेर. आणि ते वाढत ही बाई इल्ल म्हणजे ग्लासभर लय डोसकं फिरले माझं. आपण राहणार तर कधी दारू. ए, चुकलं ए, आता पळत जायचं आणि रस्त्यामध्ये जो गाठ पडल त्याला काय सांगायचं? काय सांगायचं? ही राणा असता होते. आणि जायचं कसं? हा राहणार माझ्या ताकद नाही की. अरे बंड्या त्याला 2 टोपनं ताकद दे. 2 टोप. दोनच टोपन दे. घे घे. सांडलं सांडलं सांडलं. अजून एक अजून एक अजून एक अजून एक. टाक टाक टाक. कम पडली तर मला. आता कसं जायचं परत जायचं. आणि काय सांगायचं? तुम्ही राहणार आहे म्हणून. चल निघ. सांगते मला बंड्या लई डुसकी फिरले रे माझं. हे घ्या थंड करा मग. थंड करूया.
केल. अयो अण्णा, एका माननीय माणसाची काय हालत करून टाकली की हो. ते जरा बी दया नसते बघा त्या नंदिता गायकवाडकडे. एवढा विश्वासू आणि चांगला माणूस, पण ते तुमच्यावरच चाळ घेतला की हो त्यांनी. एल्ल माझं सोड रे, काय मी हलकटच माणूस आहे. पण तुला खरी खरी गोष्ट सांगू काय, राणा देव माणूस होता रे, देव माणूस होता. त्या सर्किट ताईडला बी लई इज्जत द्यायचा, पण त्या सर्किट ताईडनं टपिला त्याला. काय सांगता हो हे? कुठे बोलतोय काय मी कुठे बोलतोय काय? या बंड्याला विचार. हं? या बंड्यानं तुझ्या डोसक्यात फटका आणला होता ना. हा बंड्या फटका. आणि मला सांग, हे सगळं कुणी करायला लावलं? तर हे आमच्या सर्किट ताईडनं. काय म्हणजे ती बाई लई डेंजर दिसते बघा. लय डेंजर, लय 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 डेंजर बाई आहे ती. अरे अख्ख्या गावाला लुबाडलं रे तिनं. सगळ्यांच्या जमिनी हडप केल्या. सगळं सोड, घरातल्या माणसांनी गुलाम बनवला, गुलाम. स्वतःच्या नवऱ्याला दररोज बुडवला तिनं, दररोज. अरे तिच्यासाठी मी स्वतः किती हाफ मर्डर केलेत की नाही, विचार बंड्याला. लय लय गेल्या. आणि तुला सांगू, अपरातप्रीबद्दल तर काही विचारूच नकोस. हे अंजलीबाईनं सरपंच पद सोडलं, ही बाई सरपंच झाली. अरे लुटलं रे, पार लुटलं ग्रामपंचायतीला. सगळं टेंडर भरून पैसे स्वतःकडे घेतले. लोक कल्याणासाठी जे पैसे होते की नाही, ते सगळं स्वतःच घेतले. आणि आम्हाला काय मिळालं? त्यामधलं 8 आणे बी मिळाले. मग अपेदा, पण हे लई चुकीचं असते बघा. ते मला वाटते तुम्हाला 10 मधलं 5 रुपये तरी मिळायला पाहिजे होतं. कुठले मिळतात? हिच्यासारखी हावरी बाई जगात नाही. हा, आणि तसं बी ती लय डेंजर बाई म्हणता तुम्ही. ते नाहीतर उद्याच तुमचंच ते हाफ मर्डर करून टाकेल की होती. करल की करल. जर काय तिनं आगाऊपणा केला की नाही, तिला जन्माची अद्दल घडवीन मी. ते कशी कशी? कस बरे शिंगण कुठे? आता मी कशी दारू पिणार? शेंगणार लागतात मला चकण्याला. तुला माहिती की नाही कशाला पिला? आणू मी आणू का? विचारतो मी कशाला. नाही पैसे, स्वतःच्या पैसे आणायचं. माझं शेंगणार खाल्लं इथं बसून. नाही चालत जायचं. अपेदा, ते काय म्हणला तुम्ही? ते कशी अद्दल घडवणार? हा चल, तुला एक सिक्रेट सांगू काय? सांगू ना, सोडा. काय? त्या बाईचा जो सासरा आहे का नाही, तो माझ्या ताब्यात आहे. तिचा तोरा मी एका मिनिटात उतरवू शकतो. ह्याला जर का मी जगासमोर आणला तर या बाईची पुंगे वाजलेत म्हणून समज. आता एवढा अपमान झालाय, तर मग आत्ता नाही वाजवणार तर मग कधी वाजवणार? ते मी काय म्हणते पपेदा, त्या म्हाताऱ्याला आपण ताब्यात घेऊ बघा. हा, आणि त्या बाईला चांगला धडा शिकू. असं म्हणतोस? मग अपमानाचा बदला घ्यायचा असते. राजा सोडत नसते कधी. माननीय परेश पाटील मी कधी सोडत नसतोय. अपमानाचा बदला घेणार. उठतो आत्ताच्या जायचं. उठ, चल उठ. हीच वेळ आहे या पप्प्याकडून वहिनींचा समजा काळा कारभार वधवून घ्यायची. काय पण करून याच्याकडून आबांचा सुगाव काढला पाहिजे.